जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? हो येत आहे. जय गुरु. हं. जय गुरु. जय गुरु. आज तसं म्हणजे क्लास घ्यायचं तसं हे नव्हतं, पण काल आपण काही बोललो नव्हतो, त्यामुळे बहुतेकांना असं वाटलं असेल की आज क्लास आहेच, तर म्हणून मग मी आज घेतोय क्लास. पण आपला तसा पद्यसंग्रह संपला आहे, बरोबर? पूर्ण पुस्तक संपलेलं आहे आपलं. हो सर. हा, ते तुम्ही बोलताय पण ऐकून येत आहे, तुमच्याकडून म्यूट आहे बहुतेक. केलंय पण माझ्या यात हा, आता ऐकू चालेल. येत. हा, हो. ठीक आहे. तर उद्या सकाळी मग परीक्षेकरता पेपर पाठवेन. हा, आणि तो पेपर ते मी आता सूचना देतोय जरा वेळाने, की जेव्हा जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा दिलीपजींना, दिलीप चौसाळकर, त्यांचा नंबर मी पाठवतो. त्यांना तुम्ही लिहायचं की सर मी परीक्षेला तयार आहे, मला पेपर पाठवा. ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर पेपर पाठवतील आणि मग तुम्ही लगेच सुरुवात करायची आणि मग पेपर झाला की शक्य तेवढ्या लवकर तो स्कॅन करून त्याची PDF सरांना पाठवायची. चालेल. हं? त्याची प्रिंट काढायची ना सर. हा, पुस्तकाची प्रिंट काढायची. हो हो, आलं लक्षात. तर परत एकदा सांगाल का प्लीज? मी आत्ता जॉईन झाली, मला ऐकूच नाही आलं. हा, चालेल. आपण अजून एखादा मिनिटं बघूया कोणी होतं का जॉईन, आणि मग पूर्ण सूचना हो. मी देतो आणि सांगतो तसं. धन्यवाद सर. बाकी कोणाला काही तशा शंका तर नसाव्यात मला वाटतं. आता गद्य पद्य दोन्ही सगळ्या पाठांमध्ये परीक्षेचे पेपर बघितले का तुम्ही? जुने पेपर मी जे हो सर. गुगल ड्राईव्हवर टाकले होते ते. हो बघितले. हं. बाकीच्यांनी पण बोला. आज अनम्यूट करून ठेवलं तरी चालेल, कारण आज तसं आपलं शिकवण्याचं नाहीये, जास्त चर्चाच करायची आपल्याला. तुमच्या काही शंका असतील तर. ठीक आहे. तर मी आता परीक्षेविषयी थोड्या सूचना देतोय. हो सर. ही आपली जी परीक्षा होणार आहे, तर हिचं नाव आहे बालबोध. बालबोध स्तराची संस्कृतची परीक्षा. याचा जो अभ्यासक्रम आहे, तर हा भारतीय विद्याभवन यांची जी बालबोध संस्कृत परीक्षा असते त्यानुसारच आहे. पण ही परीक्षा भारतीय विद्याभवन फक्त दोनदाच घेतं वर्षातनं, आणि ते आपल्या टाइम टेबलमध्ये म्हणजे बसत नाही. म्हणून आपण ही जय जय संस्कृत समूह, जय जय सत्संग समूह, हा आमची जी संस्था आहे याच्यातर्फे ही परीक्षा घेणार आहोत. याचं तुम्ही पॅटर्न तोच आहे, अभ्यासक्रमही तोच आहे. तुम्हाला सर्टिफिकेट फक्त भारतीय विद्याभवनचं न मिळता या परीक्षेचं तुम्हाला जय जय सत्संग समूहाचं मिळेल प्रमाणपत्र. बरोबर आहे. आता उद्या 28 मार्च, उद्याला सकाळी कधीही, सकाळी 7 पासून कधीही तुम्हाला परीक्षेचा प्रश्नपत्र मिळू शकतो. आणि आपण तर आपले जे संध्याकाळच्या बॅचचे जे सर आहेत, दिलीप चौसाळकर, तर त्यांचा मी आता आपला वर्ग झाल्यावर मोबाईल नंबर आणि हे पाठवतो, तर ते आपल्या ग्रुपमध्ये आहेतच. तर त्यांना तुम्ही लगेच मेसेज टाकायचा आणि कॉल करायचा की सर मी परीक्षा आता देते, मला पेपर पाठवा. ते पेपर पाठवतील. समजा कोणी जर उद्या दुपारी देणार असेल किंवा संध्याकाळी देणार असेल, तर तुम्ही त्या वेळा पेपर मागून घ्या. हं. सगळ्यांनी सकाळी मागायची गरज नाही. हां, जेव्हा जसा जो येईल तेव्हा त्याला तसा पेपर तो मागून घ्यायचा आहे. याचं कारण असं की आम्ही ग्रुपवर पण टाकू शकलो असतो,
पण काही जण संध्याकाळी करणार आहेत, काही जण रविवारी देणार आहेत पेपर, कोणी गावाला गेले तर अजून 2 दिवसांनी देणार आहे. तर आपणही त्यांना 3-4 दिवसाचा अवधी दिलेला आहे सगळ्यांना, बरोबर. पण मग आधी जर पेपर दिला आम्ही, ग्रुपवरतीच जर टाकला, तर सगळ्यांना तो उघडून बघायचा मोह होईल. मग त्या परीक्षेचं जे सँक्टिटी असते, पावित्र्य, ते चाललं जाईल, नाही का? म्हणून आम्ही असं ठरवलं की ज्याला जी वेळ सोयीची असेल त्यावेळेला त्यांनी दिलीपजींना कॉन्टॅक्ट करायचं, पेपर मागवून घ्यायचा, पेपर लिहायचा, नंतर तो पेपर स्कॅन करून त्याची PDF बनवून ती PDF दिलीपजींकडेच पाठवायची. समजलं? तर ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या सकाळपासून या वर्गाच्या वेळातच करायला हरकत नाही. हां, सकाळच्या बॅचनी किंवा इतरांनी पण. पण समजा तुम्ही नाही, सकाळी नको बाबा, मला 1.5-2 तास बसायला एवढा वेळ नाहीये, मी जरा दुपारी बसेन, संध्याकाळी बसेल, तर तेवढी आपण सवलत दिलेली आहे. तुम्ही तेवढी फ्लेक्झिबिलिटी घेऊ शकता यावेळेस टाईमची. हं? काही चालेल. प्रश्न? आता सर आम्ही बाहेर आहोत, तेव्हा हां, आपला हा वर्ग सकाळचा आहे ना, माझ्याकडे आता रात्रीचे 10 वाजलेत. होय, होय. तर मी मग सकाळी म्हणजे रात्रीच्या 10 वाजताच्या हिशोबाने मी तुम्हाला सकाळी म्हणजे ज्यांना कोणाला फोन करायचा आहे त्यांना मी सकाळी फोन करून ठेवीन. हां, म्हणजे तुम्हाला आता मग कधी द्यायचंय? तुमच्या सकाळी द्यायचंय की तुमच्या संध्याकाळी द्यायचा आहे पेपर? नाही, माझ्या रात्री म्हणजे आता इथून पुढे म्हणजे रात्र सुरू होईल ना, तर रात्री नाही, मला सकाळीच द्यायचं आहे. सकाळीच साधारण द्यायचंय ना? 10-11च्या हां, सुमाराला असा. हां. म्हणजे मग ते इकडे संध्याकाळी 7-7:30 असतील तेव्हाला, बरोबर? हो. मग तेव्हा तुम्ही फोन करा ना, चालेल. हां? मग ते म्हणजे मी तसा मेसेज टाकेन, कारण मी फोन करेन कदा आपल्याकडे भारतात रात्र असेल तर नाही, नाही, आमच्या इथं. भाजरात रात्र नाही. तुमच्या 10च्या वेळेस. नाही समजा नाही 10च असं नाही, समजा दुपारी मला 3 ते 5 वेळ आहे असं वाटलं तर मग मी तसा फोन केला तर आपल्याकडे मध्यरात्रच असेल ना तेव्हा, म्हणून. नाही. अच्छा, तसं म्हणताय. साधारण तसं तुम्ही म्हणते. एक काम करा, 9-9:30 पर्यंत फोन करा त्यांना. म्हणजे जरी राहतो त्याच्या, मग तुम्ही पेपर तेवढा मागवून ठेवा, असं करा. हा, मागून ठेवते. आणि आता काय शनिवार रविवारी म्हणजे थोडं फ्लेक्झिबल राहायलाच पाहिजे, कोणी आलं गेलं असं असतं, त्यामुळे थोडं 2 तास मी तसे सकाळी काढू शकेन. हां, म्हणजे नाही, पण म्हणूनच सांगतो की तुम्ही तसं प्लॅन करा, की म्हणजे हम्म. अगदीच बेभरोशी नका ठेवू. हो. ज्यांना पाहिजे तर मेसेज सांगा पण, की मला यावेळेस परीक्षा द्यायची आहे. हां, त्यांना हम्म. वैयक्तिकरित्या मेसेज पाठवा, की मी निशिगंधासाठी मला यावेळेस परीक्षा द्यायची आहे. तर तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस कृपया पेपर पाठवावा, असं. हो हो हो, चालेल. हां, त्यामुळे मग चालेल. पाठवून ठेवते. हां, आणि मग WhatsAppवरती कॉल कॉल पण करायला हरकत नाही तसं त्यांना. हं. हो. काय असतं, मेसेज नाही, मी तुम्हाला रात्र असेल तर नको उठवायला, म्हणून मी आपला मेसेज हो, म्हटलं, बाकी हो, काही हो, हो. नाही, पण मग रात्र असेल तर ते झोपलेले असतील, ते मेसेज पण नाही बघणार. त्यामुळे तुम्ही साधारणतः भारतातल्या 9-9:30च्या आधी फोन करून हा, मागवूनच घ्या. म्हणजे तशी वेळ मला पाहूनच फोन हां, करायला लागेल. हां, मग फोन मग चालेल आधी 2 चालेल चालेल. 2 तास आधीच मागवून घ्या, नाहीतर मग हो हो बिकट परिस्थिती होईल, म्हणजे तुम्हाला काय सुचणार नाही काय ते, असं. हां, पण अशी तुमची हो, क्वचित, चालेल. म्हणजे तुमची हे म्हणजे एक्सेप्शन आहे. तुमचं बाकी बहुतेकांना तेवढी काही अडचण पडणार नाही असं वाटतं मला, नाही का? असं. आणि पेपर उत्तरपत्रिकेचा आम्ही मुखपृष्ठ आणि पूर्ण उत्तरपत्रिकेचाच तो PDF पाठवला आहे. तर त्याच्यामध्येच सगळ्यांनी लिहा. कारण काय होतं, मग कोणी कसं लिहितो, कोणी छोटे पेपर घेतो, कोणी मोठे कागद घेतो, त्याचं एक पॅटर्न पण मग बरोबर येत नाही. तर एक युनिफॉर्मिटी असावी म्हणून आपण एक उत्तरपत्रिकेचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट ठेवलेला आहे. काय, तुम्हाला 7-8 पानं फक्त ती प्रिंट करायची आहे घरी किंवा बाहेर, आणि त्याच्यावर लिहायचं आहे. त्याच्यात कोणाची अडचण आहे का? माहिती आहे. एव- एवढे नाही लागतील नाही. सर 7-8 पानं? हा, काय 7-8 म्हटलं? पानं लागतील एवढे सर? 7-8 पानं नाही लागणार, 5-6 पानं लागतील. पण समजा तुमची 2 पानं उरली मागची, तर ती तुमच्या पुढच्या परीक्षेला उपयोगी येतील. हा, येतीलच तशी. हा, आणि काय ऐनवेळी ओके. समजा तुम्ही आता लिहिता लिहिता एक पान कमी पडलं, तुम्ही धावत कुठे जाणार बाहेर, नाही का? म्हणून. बरोबर. हा, आणि उद्याच्याच दिवशी पाठवायचं ना सर? हा, ज्या उद्याच्याच दिवशी ज्या कॉल करायचा हो, एका ज्या दिवशी दिवसात? तुम्हाला शक्यतो. हां, शक्यतो. आणि पण मी तुम्हाला तरी सांगतो, तुम्हाला 2 तास कोणालाच लागणार नाही. कारण एवढं तर बालबोधला तरी नाही लागणार.
पुढच्या परीक्षांना एका वेळेस लागू शकतात. हे माझ्या मित्र म्हणजे ज्याला येत असेल त्याला तर 30 ते 45 मिनिटात व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त 1 तास असं माझं मत आहे. हं. तुम्ही साधारण परीक्षा पेपर्स बघितले का तुम्ही Google ड्राईव्हवर शेअर केलेले आपण किंवा आधी पण मी हो पाठवला हो होता तो? हो हां, मग तसा हो अंदाज आहे पाहिले तुम्हाला पण. हां, साधारण किती हो अंदाज म्हणजे अगदी सोपे असतात. जास्त काही नसतं त्याच्यात. तुम्ही एकच हां, पेपर पाठवलायत ना सर, का जास्त पाठवलेत? नाही नाही ऐका, गुगल ऐका. ड्राईव्हवर बरेच प्रश्न आहेत. हे बघा बरेच आपला प्रश्न पडले. आपला ऐका आपला जो मी Google ड्राईव्हची लिंक ग्रुपवरती पण पाठवली आहे आणि आपल्या WhatsAppचा हा जो ग्रुप आहे ना त्याच्या DP वरती आपले सगळे म्हणजे सगळे PDFs धड्यांचे, पाठांचे, नंतर तुमचं काय उत्तरपत्रिकेचा पॅटर्न तो कसा काय प्रिंट करायचा ते, नंतर बऱ्याच जुन्या 7-8 उत्तरपत्रिका मी तिथं स्टोअर करून ठेवलेल्या आहेत Google ड्राईव्हवर आणि सगळ्यांना मी ॲक्सेस दिलेला आहे. कोणी तिथे जाऊन क्लिक करून डाउनलोड करू शकतं. हं? उत्तरपत्रिका नाही दिसलं सर. नाही आहेत आहेत 15 उत्तरपत्रिका म्हणजे15 कोरी उत्तरपत्रिका त्याच्यात आहे मला वाटतं की नाही आहे? हा कोरी कोरी आहे. आहे कोरी आहे. हां, आहे हां. 2015 पासून आहेत. हो. कोरी उत्तरपत्रिका म्हणजे प्रिंट करायला तो परत मेसेज शोधायला नको म्हणून मी त्यातच हो ठेवलेलं आहे. पण आपलं रजिस्टरच्या पानावर लिहिलं तर नाही चालणार का? नाही काय आहे ना, आत्ताच सांगितलं. नाही त्याच शक्यतो साईजचे आहेत. नाही पण मी काय म्हणतो काय 2-2 हा, रुपये एका प्रिंटचे घेतात ना काय 20 रुपयाला 16 रुपये लागतील तुम्हाला तेवढे प्रिंट मारून घ्या बर ना म्हणजे एक तो पॅटर्न व्यवस्थित दिसतो. हा बर तपासणाऱ्यालाही बरं वाटतं पण नाहीतर मग उत्तरपत्रिका तर तुम्ही सांगितलं उत्तरपत्रिका तर पाठवायच्या नाही, तुमच्या जवळच ठेवायच्या. हो म्हणजे स्कॅन करून पाठवायच्या तुम्ही ना अच्छा. स्कॅन करून पाठवायच्या हो आणि स्कॅन कसं आहे करून पाठवणार. हा आपण कसं आहे सांगू का या ज्या दोन पहिली हा आता ही बालबोध आणि दुसरी प्रारंभ त्या परीक्षेच्या तुम्ही प्रत्यक्ष उत्तरपत्रिका पोस्टाने पाठवायच्या नाहीये पण बर याच्या पुढची जी प्रवेश परीक्षा असेल तर ती मात्र हा तुम्ही ऍक्च्युअल पोस्टाने पण मला पाठवायची आहे बाहेरचे विद्यार्थी बर बर सोडून बाहेर देशातले विद्यार्थी सोडून हा तर मग तुम्हाला ती सवय असावी की एक तो पॅटर्न उत्तरपत्रिका एका हम्म. युनिफॉर्मची म्हणून मग आतापासूनच आपण ती सवय करूया ना असं आणि दोन्ही साईडने लिहायचंय का? अगदी पहिल्या पानापासून लिहायचंय खाली तो वरचा हो मॅटर सोडला अगदी तिथपासून सुरू करा उगीच पानं वेस्ट करायची काही गरज नाहीये हं? बर बर हा चालेल. बरं कोणाला ते स्कॅन करून PDF करण्यात काही अडचणी आहेत का म्हणजे तुम्हाला एकतर जमतंय का किंवा तुमच्या घरी कोणी करून द्यायला आहे ना तयार कोणी करून काय वगैरे करायला नोट सर? करा. काय करायला? नाही आता स्कॅन तुम्ही करूनच करून ठेवावं लागेल. ऐका ना तुम्ही समजा उत्तरपत्रिका लिहिली त्याचे हा 6 हा पानं झाली 6 पानं हा. झाली तर त्या 6 पानांचं तुम्हाला फोटो काढणं तर बहुतेकांना माहिती आहे मोबाईलने बरोबर पण आपल्याला ते फोटोही तुम्ही ना व्यवस्थित काढा असे कसंही काढू नका हा म्हणजे चौकोन बरोबर बघून असं काढा हा ट्रिमिंग वगैरे करून नंतर ते स्कॅन केलेले फोटो त्याचं तुम्ही PDF करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर कॅम स्कॅनर किंवा नोट्स नावाचं ऍप असतं की ज्याने तुम्ही त्याचं डायरेक्ट PDF करू शकता सगळ्या पानांचं एकदम समजलं का तर PDF कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे का मला तरी नाही बा माहिती. सही करायचं केलं तेवढं लोड पण एवढ्या सगळ्या पानांचं माहिती नाही पण नाही पण बघूया मग ट्राय करू. तुमचे नाही तुम्ही नाही तुमच्या घरी कोणी असतील ना मदत करायला तुम्हाला हो 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 आहेत आहेत आहेत. हा मग करूया. त्यांना विचारून ठेवा आजच की मला उद्या मी परीक्षा दिल्यावरती मला त्या पानांचा फोटो काढायचा आहे आणि त्याचं स्कॅन करू म्हणजे तो पूर्ण PDF सिंगल PDF मला पाठ करून पाहिजे बाबा असं हं? तर ते 2 तासात होईल असं सांगता येत नाही. अवेलेबल पाहिजे त्यावेळेस मुलं घरी. ते ठीक आहे 1-2 तास मागे पुढे होऊ शकेल. ते ठीक आहे ते हरकत नाही हा म्हणजे ते घरी आलं त्यांच्या वेळेनुसार करून देत. हो पण उद्या सुट्टी आहे ना, उद्या सुट्टी आहे ना त्यामुळे. आधीपासनं सांगून ठेवा म्हणजे मग ते पण तयार हो हो ऐन वेळेस म्हणजे ते त्यांच्याही डोक्यात राहील की आपल्याला मदत करायची आहे हो असं. हो हो हा म्हणजे आणि सर काय करायचंय आधी फोटो काढायचा आणि त्याची PDF करून पाठवायचं किंवा फोटो हा काढून स्कॅन करून पाठवायचं. हे बघा
ऑप्शन एक, डायरेक्ट जे पीडीएफ करणारे ऍप्स असतात. कॅम स्कॅनर एक ऍप आहे, नोट्स म्हणून ऍप आहे. हम्म, की ज्यांनी ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. मग ते ऍपनी तुम्ही मल्टिपल पेजेसचे फोटो काढून एकच सिंगल पीडीएफ ते बनवतं. ओके, बर बर. असं एक ऍप असतं. हा, हम्म. तर तुम्ही कधी वापरलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर ते तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल एखाद्या वेळेस, कारण एकदम ऐनवेळी गोंधळ. पण पण तसं काही एवढं कठीण नसतं ते करायचं, ते कसं करायचं ते. आणि तर पाहिजे तर असं करूया, आम्ही कॅम स्कॅनरने पीडीएफ कशी करायची मल्टिपल पेजेसची, त्याचं एक आम्ही युट्यूबवर पाठवू का, युट्यूबवर लिंक पाठवू का कशी ती, म्हणजे मग हो सगळ्यांना चालेल. कळेल. हा, हो तुम्हाला ते हो चालेल. सर निदान फार माहिती तरी होईल त्या निमित्ताने. हो माहिती होईल चालेल. त्या आणि तेवढ्या वेळेस दुसरं निमित्ताने. थोडी ऑप्शन अडचण येईल. आणि हा, दुसरं पुढच्या वेळेस ऑप्शन म्हणजे जमेल. फोटो काढून पाठवायचं ना सर, स्कॅन करून. नाही, म्हणजे आता हे सगळा गोंधळ. हा, दुसरा ऑप्शन असतो मल्टिपल फोटो काढायचे, ते आपले सेव्ह करायचे फोटोच्या हम्म. अल्बममध्ये. आणि मग पीडीएफचं ऍप असतात ऑनलाईन, की ज्याच्यात तुम्ही 5-6 पीडीएफ त्या अपलोड करून मग त्याचं पीडीएफ डाउनलोड करू शकता. ते थोडं विचित्र काम आहे. तिसरा ऑप्शन आहे, अगदी यापैकी काहीच नाही जमलं तर दिलीपजींना सगळे फोटो जसेच्या तसे तुम्ही पाठवा. पण मग त्यांना ते सगळे मर्ज करावे लागतील, त्यांना ते जरा त्रास होईल. म्हणजे एखाद्याचं ज्याला अगदी नाहीच जमत आहे त्याच्याकरता ते करू शकतील. पण सगळ्यांचं असं प्रत्येकाने 6-6 फोटो पाठवले तर ते नसता ताप होईल त्यांना तो. तर शक्यतो एकच पीडीएफ पाठवा. पीडीएफ करताना, पीडीएफ जेव्हा तुम्ही पाठवाल त्या पीडीएफचं नाव, तुमचं नाव, जसं निशिगंधा साठे बालबोध असं लिहून पाठवा. कळलं. हा, बरोबर. हो म्हणजे चालेल. ते सेव्ह करतील ती फाईल, तेव्हा त्यांना कळेल की हा, या निशिगंधाची आहे फाईल ही, असं. हा हं? चालेल. आणि मग स्कॅन करून पण पाठवता येतं ना आपल्याला. म्हणजे पीडीएफ करावंच लागेल तरी पण. नाही 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 नाही, स्कॅन केलं स्कॅन तरी करून. नाही, हे बघा, उत्तरपत्रिका स्कॅन करून नाही पाठवता येत. ऐका ना, हो ना, स्कॅन करूनच. पण स्कॅन करून तुम्ही फोटो म्हणून पाठवणार की पीडीएफ म्हणून पाठवणार? हम्म. स्कॅन स्कॅन करण्याच्या 2 पद्धती. एक, डायरेक्ट स्कॅन म्हणजे फोटो काढला, त्यालाही कोणी स्कॅन हा. म्हणतात. कोणी म्हणतात नाही, फोटो नाही नाही, मी काढून आपल्या त्याचं. स्कॅनर मधून, आपल्या प्रिंटरमध्ये स्कॅनरची सोय असते ना, स्कॅनिंगची. तर तशा हो त्यातनं पाठवणार, त्यातनं हो स्कॅन हो करून पाठवणार. हो, तर ते चालेल, ते चालेल. हा हा, हा, बरोबर बरोबर, आलं ते माझ्या तर खूप लक्षात. सोपं आहे, मग कारण त्याला ते काही ते दुसरं ते करायला लागत सोपं आहे. नाही. हो, ते मग त्या स्कॅनरनी मग आपोआप सिंगल पीडीएफ बनते त्या डॉक्युमेंटची. बरोबर, हा, ते बेस्ट. ते तुम्हाला माहिती म्हणजे असेल तर मग काही प्रत्येक प्रश्नच नाही. पेज मी तुम्हाला स्कॅन करून पाठवत जाईन, म्हणजे झालं. प्रत्येक पेज म्हणण्यापेक्षा नाही नाही, सगळी पेज. एकत्र त्याच्यात करायचं. त्याचा एक सिंगल, त्याचा तुम्ही मल्टिपल पेजेसचा एक डॉक्युमेंटचा पण ऑप्शन असतो प्रिंटरमध्ये. अरे वा. बर बर. हा, जमलं तर बघा, नाही तर मग वेगवेगळे पाठवा, असं. हा हं. हा, त्याने आम्ही चालेल तुम्हाला. चालेल. हा, ते मी माहिती. कॅम स्कॅनर ॲप बरेच जण वापरतात. हा, त्याचं पाहिजे तर मी त्याचं किंवा दुसऱ्या कुठल्या ॲपचं मी प्रसादला किंवा कोणाला ते युट्यूब लिंक पाठवायला सांगतो, ते कसं करायचं ते. हा हो चालेल चालेल. चालेल. हा. म्हटलं आपल्या ग्रुपमध्ये कोणाला येत असेल असं पीडीएफ, तर आपण त्याची पण मदत घेऊ शकतो. म्हणजे सरांना त्रास देण्यापेक्षा हो, एखाद्याला करू शकतो. एखादा मदत. पण मग हा. हो, पण मग हम्म. चालेल तसं कोणी व्हॉलेंटियर आपल्यातला तयार कोणी होत असतील. टेक्नो हा सॅव्ही आहे का, ते आपल्याला माहिती नाही आहे. हा, नाही, बरोबर. तुमच्यापैकी कोणी जर असं व्हॉलेंटियर म्हणून तयार असेल तर सांगा तसं. नाही तर दिलीपजी करतीलच तसे, म्हणजे तो काही प्रश्न नाही आहे. एका म्हणजे पण दोन त्रास चार जणांचं, एक दोघांचं असेल तर करतील. हा नाही, त्यांना सगळ्यांचंच कशाला करायला लावायचं. हा. आपण आपल्या एकमेकांचा हात धरून गेलो तर बरं पडेल. आपला ग्रुप येतं है ना. बघा बघा, मग या ग्रुपवरतीच मी सांगतो की ज्यांना कोणाला मी जे म्हणजे उत्तरपत्रिका झाल्यावर पीडीएफ कशी करायची, हे ही मदत करायला जे व्हॉलेंटियर्स तयार आहेत त्यांनी ग्रुपवर आपलं नाव पाठवावं की बा मी मदत करायला तयार आहे. मग त्याला ते तुम्ही लोक कॉन्टॅक्ट करून परस्पर हे करा. हा, हो. समजलं. चालेल. हा, ठीक आहे. बाकी काही परीक्षेविषयी शंका, प्रश्न काही? सर सुभाषितांचं हे पाठवा ना पीडीएफ. पुढचे सुभाषितांचं मग सुभाषितांचं. पाठवलं नाही, पद्य म्हणून जे पाठवलंय ना, ते तिन्ही पाठांचं, हा. सूक्तयः आणि सुभाषितानी, हे सगळे एकदम पाठवलंय मी. आहे ती पीडीएफ गुगल पाठवलंय. ड्राईव्ह वरती पण हो आहे. आहे. हा, पुढचे नाही पाठवलेले सर.
सगळं नाही नाही पाठवलंय त्यांना. ऐका ना, एकच एकदा एकच चेक फाईल करा. आहे ती. सगळ्या पद्याची एकच फाईल आहे तिन्ही पाठांची. पद्य 1, पद्य 2, 1, 2, पद्य 3. 3. पद्य 1 म्हणजे सूक्तया आहे, पद्य 2 म्हणजे सुभाषितानी आहे, पद्य 3 म्हणजे पण सुभाषितानी आहे. सगळे आहेत त्याच्यामध्ये. हा, बर बर. ते आणि पाहिले तुमचं मी त्या तेवढं. मेसेजमध्ये पण आहे आपल्या. आणि जर तुम्हाला तो मेसेज तुम्हाला त्या डाउनलोड होत नसेल तर गुगल ड्राईव्ह मध्ये पण आहे ते. बर. हा? हा. होय. आणि हे सगळं झालं की आता त्यामुळे आता उद्या वर्ग नसेल. हा, सोमवारी डायरेक्ट आपली प्रारंभचा वर्ग सुरू होणार आहे सोमवारपासून. हा, ओके. म्हणजे बालबोध आता आपलं संपेल. मग पेपर येतील, मग त्याच्यामध्ये एखाद दिवस आपण तपासणं झाल्यावर मग ते काय त्याचं चर्चा वगैरे करू. पेपरची कुणाचं काय बरोबर आहे, कॉमन चुका काय वगैरे त्या चर्चा करू. कोणाला किती मार्क मिळाले वगैरे ते सर्टिफिकेटचे पाठवू. पण ते साईड बाय साईड सुरू राहील. सोमवारपासून आपला प्रारंभचा वर्ग सुरू होईल. हा, हे सगळे कोणाकडे पाठवायचे? स्कॅनर करून, PDF हा, ते करून? दिलीप चौसाळकर सर आहेत ना, चौसाळकर. त्यांच्याकडे. हा. ओके 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 ओके. हा, त्यांना पर्सनल पाठवायचे त्यांच्या नंबरवर? त्यांना हा, कारण ग्रुपमध्ये उगीच सगळ्यांवरती त्याचं हे नको ना नाही. म्हणून. हा? अच्छा, बरोबर. मग ते लगेच ते डाउनलोड करून सेव्ह करतील एका फोल्डरमध्ये. सगळे तपासतील ते हा, आणि मग करतील मग तसं. बरं. आणि अजूनही काही फार हे नका करू, म्हणजे टेन्शन नका घेऊ की फार हे नाहीये. आणि नाही. ऍक्च्युअल परीक्षा म्हणजे काही कमी जास्त झालं, जमलं नाही कोणाला वगैरे, तर आपण सांभाळून घेऊ. तसं काही प्रश्न नाहीये. हा, हा, सर आपला यावेळेस प्रारंभ जरा वर्ग वेगळं किती आहे. दिवसाचा हा. असेल? हा. आता ना उद्या परवापासून जो आपला, जसं बालबोध आपला साधारण 1 महिना चालला, बरोबर. हा, प्रारंभ वर्ग साधारणतः 1.5 महिना चालेल. 1.5. होय. म्हणजे ठीक आहे. एप्रिल एप्रिल आणि मिड मे पर्यंत चालेल असा अंदाज आहे. थोडं कमी एखादा आठवडा पुढे मागे होऊ शकतो. आणि चालेल चालेल. त्याच्यानंतर हा, आणि तशी त्याच्यानंतर सुट्टी मग ऍडजस्ट करायला म्हणून. होय होय, आणि त्याच्यानंतर प्रवेश सुरू होईल आपला. ओके. प्रवेश 15 मे ते साधारण ऑगस्ट एंड पर्यंत चालेल. म्हणजे मे मे पासून ते जून, जुलै, ऑगस्ट हा 3 महिने प्रवेश चालेल. 3 ते 3.5 महिने. ओके. चालेल चालेल. हा, आणि जसं प्रत्येकाला मलाही माहिती आहे की सगळ्यांना काही सुट्ट्या बिट्ट्यामध्ये घ्यायच्या असतील, मग तुम्ही रेकॉर्डिंग अटेंड ऐकू शकता तसं मधले, नाही का. हो, ते सो आहेच. हो. हा हा, पण आपल्याला म्हणजे काय आहे की भारतीय विद्याभवनची 20 सप्टेंबरला रविवारी प्रवेशची परीक्षा आहे. तर आम्ही तुम्हाला त्या परीक्षेला म्हणजे बाकी या मधल्या परीक्षा पण होतीलच, बालबोध आणि प्रारंभ, पण त्या जय जय सत्संग समूहातर्फे असतील. ती जी परीक्षा असेल ती भारतीय विद्याभवनची असेल, आणि ती डेट आपल्या हातात नाहीये, ती फिक्स असते. त्यामुळे त्या परीक्षेला तुम्हा सगळ्यांना बसवायचंय आपल्याला. हा हा. ती मग आपण ती ऍडजस्ट नाही करू शकत. परीक्षा, ती पण हा, अशी ऑनलाईन असेल का? कुठे ती पण अशीच सेंटरवर असेल? ऑनलाईन असेल. सगळं असंच असेल, ओके. सगळी अशीच पद्धती बरं हीच बरं. असेल. फक्त ती परीक्षा तुम्हाला उत्तर पत्रिका जी आहे ती परीक्षा झाल्यावर हा स्कॅन करून पण पाठवायचीच आहे. पण इन हा. ऍडिशन शिवाय तुम्ही ती पोस्टाने किंवा कुरिअरने प्रत्यक्ष पण पाठवायची, कारण ते पेपर आम्हाला विद्याभवनला पाठवावे लागतात म्हणून. हं? बरं. हा हो. ती को- हा, ती कोणत्या महिन्यात सर? ती ऑगस्ट. सप्टेंबर. सप्टेंबरचा वीस तिसरा सप्टेंबर रविवार. 20 सप्टेंबर आहे मला वाटतं, तिसरा रविवार साधारण. अच्छा. हा, तर साधारण आपलं टाइम टेबल चालेल. असं असेल की आता 30 मार्चला आपला सोमवारपासून प्रारंभ, ते 15 मे पर्यंत. त्याच्यानंतर मग 15 मे नंतर लगेच प्रवेशचा वर्ग सुरू. असं. हा, असं चालणार आहे. आणि चालेल. बाकी काही धन्यवाद. अडचणी वगैरे आल्या तर मध्ये मागे पुढे आहे. काय ते 3.5 महिने तुम्हाला जास्त वाटतात, पण ते बरोबर लागतीलच. कारण काय, मध्ये मध्ये बरेच सणवार असतात, गणपती, काय काय वगैरे, श्रावण आणि भाद्रपद वगैरे पुढचं येतात ना. व्याकरण जरा थोडं हो. अवघडही असतं ना. हा, सोपं इतकं सोपं नाही, नसतं. त्याला दोन पेपर आहेत आणि प्रवेशला. हा. 3.5 महिन्यात आता 2 जसं दिवस बालबोध परीक्षा आहे का?
नाही नाही, सकाळी आणि दुपारी अशी एकाच दिवसात 2 पेपर आहेत अच्छा त्याचे. हा, अच्छा तर त्याचं व्याकरण पण असेल, अर्थात तुम्हालाही मग तुमची तयारी पण वाढलेली असेल तेव्हा, त्यामुळे तसं काही हो तुम्हाला अवघड जाणार नाही ते. पण म्हणजे कारण आपण पायरी पायरीनेच पुढे जातोय. पण म्हणजे मध्ये सणवाराच्या आपल्या त्या 3.5 महिन्यापैकी एक 10-15 दिवस तरी सुट्ट्या होऊ शकतात म्हणून. हा, कारण गणपतीला लोकांना मग गौरी गणपतीला सुट्टी लागेल, नंतर मग काहीतरी राखी पौर्णिमा वगैरे असं, नाही का. नवरात्र हो पण कधीतरी येऊ शकतं एखाद्याच मध्ये असं. बहुतेक नवरात्राच्या आधी होतंय असं मला वाटतं. नाही येणार नाही नवरात्र नंतर असणार. हा, हा, दसरा दिवाळी वगैरे पण मग ती सगळं नंतर आहे. पण त्याच्या आधीच त्याची आपण प्रोव्हिजन ठेवली आहे. ठीक आहे, चालेल थांबूया चालेल इथं आपण. धन्यवाद सर. हो चालेल हो, धन्यवाद तर फक्त आणि तर बोला. हा, हा, तुम्ही मगाशी म्हणलात ना फोटो काढून पाठवा. तर फोटो म्हणजे सगळ्यांना जर फोटो एक एक जर कोणी करणार असेल तर सरांना किंवा आता मी पण ऍक्च्युली करू शकते त्यांना मदत. पण हा. मी उद्या नेमकी बाहेर आहे. त्यामुळे मला कसं त्या वेळेला होईल की नाही माहिती नाही. तर त्या फोटो काढल्यावर प्रत्येक पेजवर जर नाव असेल ना आणि नंबर तर बरं पडेल. अरे वा, ही म्हणजे छान, ते ही अरेंज करायला बरं पडेल. छान छान चांगली सूचना आहे नाही अगदी की महत्वाची हा, सूचना आहे तर ही. प्रत्येकाने वरती पानाच्या वरती उजव्या उजव्या हम्म. कोपऱ्यामध्ये प्रत्येकाने आपलं नाव टाका. हो आणि नाव आणि बालगोड नाव आणि म्हणजे, पेज नंबर. हा आणि हा, नाव, पेज नंबर आणि हे बरोबर. ते मी सूचना मेसेजमध्ये पण टाकतोच तशी. हा, आणि हा हे करतो तसं. हा, हे चांगली सूचना आहे. मलाही उद्या आणि मी वेळ होईल तसं मी करायला तयार आहे मदत. मला काही हा, मला फक्त मी बाहेर आहे त्यामुळे मला लगेचच मदत करता येईल असं नाही. नाही पण ते ठीक आहे ना, तुम्ही सांगू शकता. आणि हा अगदीच कोणी अडलं तर हो अगदी तुम्ही शनिवारचं काम त्याचं रविवारी पण करू शकाल, एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. करू हा, शकते. हा हो, त्या मग केसमध्येच म्हणून म्हटलं की सरांना हा, जरी कोणी पाठवलं मलाही कोणी पाठवलं तरी ते मग तसं असेल तर मग ते एकत्र अरेंज करायला बरं पडेल. हा, नाही मग तुम्ही एक तुमचा काम करा फोन ना, नंबर कळवायला पाहिजे पण ताई हा, तुमचा मग फोन नंबर माहिती पाहिजे. अपर्णाताई तुम्ही ग्रुपवरती अपर्णा टाका. बर्वे ना. नाही नाही, पण हो तुम्ही हो see, अपर्णा बर्वे सगळ्यांचे ना तुम्ही हा हो हो, मग अपर्णाताई तुम्ही ग्रुपवरती मेसेज टाका की मी अपर्णा बर्वे. हम्म. कोणाला जर हा परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिकेचं स्कॅन आणि PDF येत असेल तर मी मदत करायला हम्म. तयार आहे, माझा नंबर हा आहे, असं तुम्ही पाठवा. हं? हो चालेल हो मग चालेल कसं चालेल. मग तुम्हाला माझं आम्हाला जे कॉन्टॅक्ट काय करतील तसं. हा, ते असं टाकलं म्हणजे हो मग हो प्रश्न चालेल. नाही, नाही का असं. हो 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 हो. चालेल. चालेल. धन्यवाद थँक्यू अपर्णा अपर्णा ताई ताई. हं. नाही नाही चला आपण ठीक. एकत्रच आहोत सगळ्यांनी एकमेकांच्या अडचणी सोडवूया. मग तो चला. आम्ही तुम्हाला फक्त फोटो पाठवले तर तुम्ही पुढची प्रोसिजर काढू शकता का? आम्ही हो, फक्त तेच हा त्या ते फोटो मदत नाव करतील, नाव करून देतील त्या. हा, तुम्ही मी सगळे करेन. पेपर, हा समजा तुमची 6 पानं असतील तर तुम्ही आधी हा त्यांना फोन करायचा फोटो की मी अमुक अमुक माझे तुम्हाला पाठवते, आता चालेल ना. मग त्या तुम्हाला हा व्हॉट्सअप, आणि मग तुम्ही त्यांना व्हॉट्सअपने अपर्णाताईंना ते पाठवायचं. अपर्णाताईचं जो PDF करून त्याची कॉपी तुम्हाला पाठवतील आधी, आणि मग तुम्ही सरांना. हा. हो समजलं ना, म्हणजे त्या डायरेक्ट दिलीप जर सरांना नाही पाठवणार, कोणी त्या अवेलेबल तुम्हाला नसेल, पाठवतील. घरी कोणी अवेलेबल नसेल तरच करावं लागेल हे. मुलं जर हो, अवेलेबल असतील तर हा मग काही प्रश्न येणार तर नाही. नाही करायला प्रश्न नाही. लागणार. हा आणि हा ते कॅम हा बरोबर. स्कॅनरचाही व्हिडिओ बघितलात ना तर सोपं आहे, करता येईल सगळ्यांना. कॅम स्कॅनरचा व्हिडिओ समजा प्रसाद तुम्ही सर पाठवणार तुम्ही असतील तुम्हाला आहे तरी का होऊ तुमच्याकडे शकेल. तो स्कॅनर, कॅम स्कॅनरचा व्हिडिओ? तुम्ही मी बघा ना मी तुम्हाला. मी ॲडोब हो हो मी ॲडोब स्कॅन वापरते. पण माझ्याकडे म्हणजे युट्यूबवर वगैरे मिळाला तर मग मी पाठवेन आपल्या हा, ग्रुपवर. ग्रुपवरती की कसं ते करायचं आपल्याला जे हम्म अपेक्षित आहे ते. हम्म असं आहे. हा, चालेल. हा ठीक आहे, बरं. हम्म. चालेल. हा, ठीक आहे, थांबूया इथे आपण. हा. हा, हो 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 चला, जय गुरु. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद जय सर. गुरु जय गुरु हा, धन्यवाद. उद्या हो उद्या वर्ग धन्यवाद. होणार नाहीये. हा, उद्या वर्ग होणार नाही. ठीक आहे. हो मी हो हा, धन्यवाद धन्यवाद. हो, चालेल. जय गुरु. This was a new bag. It was देणार होता पण नाही देणार आहे. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.